नमस्कार मित्रांनो, ट्रेडर आर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, लास्ट टाइम आपण मार्केटमधले चार्ट पॅटर्न्स कशा प्रकारे काम करतात आणि त्यांचं नक्की काम कसं असतं ते आपण पाहिलं होतं. त्याची पूर्ण प्लेलिस्ट पाहिली होती. जर कोणी बघितली नसेल तर तुम्ही जाऊन चेक करू शकता. ठीक आहे. तर आज आपण मार्केटमध्ये टूल्स कसे वापरायचे आणि मार्केटचा चार्ट ॲनालाइज कसा करायचा ते बघणार आहे. तर सगळ्यात आधी आपण त्यासाठी लागणारे ॲप्लिकेशन कोणतं असणार आहे ते बघू. कारण बऱ्याच जणांना ट्रेडिंगचा म्हणजे मार्केटचा चार्ट बघायचा कसा आणि कुठं बघायचा ते माहीत नसतं. त्यामुळं फर्स्ट आपण कोणतं ॲप्लिकेशन ते बघू. इथं तुम्हाला दिसत असेल ट्रेडिंग व्यू ॲप्लिकेशन. तर ही ट्रेडिंग व्यू तुम्हाला सिम्पली म्हणजे प्ले स्टोअरला जाऊन तिथं मिळून जाईल तुम्हाला. ठीक आहे. तर हे असं ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं तुमच्यासमोर इंटरफेस ओपन होईल. तर तुमच्यासाठी एक बिटकॉईनचा चार्ट ओपन करतो. त्यावर तुम्हाला मी हे करतो. बिटकॉईन तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. तर स्टार्ट करत आपण. सगळ्यात आधी अशा प्रकारच्या चार्टमध्ये तुम्हाला ॲनालाइज करायचं असेल तर इथं लेफ्ट साईडला पूर्ण टूल्स आहेत. सगळ्या प्रकारचे टूल्स आहेत. तुम्ही प्रत्येक जाऊन म्हणजे चेक करू शकता. जे जे तुम्हाला आवडेल आणि जे जे तुम्हाला युजफुल आहे ते तुम्ही फक्त इथं स्टार करून ठेवा. जे स्टार केलेले आहेत ते तुम्हाला इथं खाली कुठेही म्हणजे ॲड होऊन जातील. जेवढे लागते तितकेच तुम्ही इथे ॲड करून घ्या. मला इतके लागते त्यामुळे मी तितके ॲड करून ठेवतो. ठीक आहे. तर यातले टूल्स आपल्याला वापरायचे आहेत कसे. तर सगळ्यात पहिलं ॲनालाइज करताना लेवल्स कशा ड्रॉ करायचे. तर लेवल्समध्ये प्रकार आहेत बरेचसे, जसं की सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन, पॅरलल चॅनल, अप अँड डाऊन ट्रेंड, साईडवेज मार्केट, हे भरपूर प्रकार आहेत. ते आपण पुढे आवश्यक होत जाईल. ठीक आहे. तर सगळ्यात आधी सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो. तर सपोर्ट म्हणजे काय, तर आपण ज्या ठिकाणी आता थांबलोय म्हणजे ज्या ठिकाणी ज्या जमिनीवर तो आहे आपला सपोर्ट आणि आपल्या एक्झॅक्ट वरती जे आहे ना त्याला रेजिस्टन्स म्हणतात. तर सेम मार्केट सोबत आपल्याला रिलेट करायचे. मार्केट जिथून कंटिन्युअसली खाली येऊन जिथून रिव्हर्स वर फिरल तेव्हा समजायचं की त्या ठिकाणी एक सपोर्ट आहे. मार्केट जिथून खाली पडल तेव्हा समजायचं त्या ठिकाणी एक रेजिस्टन्स आहे. आणि त्या रेजिस्टन्सला मार्केटने ब्रेक करून तरीही वर गेलं तर तो रेजिस्टन्स सपोर्ट मध्ये कन्वर्ट होणार. का, तर मार्केटच्या तो खाली शिफ्ट होणार. पहिलं वरती होता मार्केटच्या. ठीक आहे. जसं मार्केटच्या वरती खाली जसं शिफ्ट होईल ती लेवल तसं त्यांचे नाव बदलतील, सपोर्ट आणि रेजिस्टन्स. सेम मार्केट खाली येते आणि खालच्या सपोर्टला मार्केटने तोडलं आणि त्याच्या पण खाली गेलं तर तो खाली जो पहिला सपोर्ट होता तो मार्केटच्या वरती राहणार. त्यामुळे तो सपोर्टचा झाला रेजिस्टन्स. ठीक आहे. तर सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ कसे करायचे ते तुम्हाला थोडक्यात इथं सांगतो. तर इथं मी ऑलरेडी लेवल्स काढलेले आहेत. एक मिनिट. ओके. तर ते या लेवल्सवर मार्केटने कुठून कुठून रिजेक्शन घेतले, वरून खाली किती वेळा पडले ते आपण पहिले चेक करू. तर इथे बॉक्स आहे. बॉक्स ठीक आहे. बॉक्सच्या आधी आपण एक हॉरिझॉन्टल लाईनच यूज करूयात. ओके. इथं क्लिक केल्यानंतर एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ झाली तुमच्या समोर. तर या ठिकाणी एक रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्सला टच करून मार्केट परत खाली पडले आणि परत इथे एक खाली सपोर्ट आहे. ओके. तुम्ही बॉडीला पण टच करू शकता किंवा मग वीकला पण इथं एंडला पण टच करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण मोस्ट ऑफ द टाइम आहे ना आपण हॉरिझॉन्टल लाईन यूज करण्यापेक्षा हा बॉक्स जर यूज केला ना तर तो बेटर राहील. कारण त्या बॉक्समध्ये आहे ना आपल्याला कॅन्डलची बॉडी पण कव्हर करता येईल आणि कॅन्डलची शॅडो पण कव्हर करता येईल सेम. ओके. तर याच्यात टच पॉईंट्स किती मिळाले आपल्याला, इथं एक, इथं दोन. आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्स कधी म्हटलं जातं मोस्टली, जेव्हा एखाद्या लेवलला मार्केटनी एक म्हणजे मिनिमम 2 वेळा टच केला असेल तिथून तर आपण तो सपोर्ट किंवा रेजिस्टन्स गृहीत धरू शकतो. आता इथं आपल्याला पहिला टच पॉईंट मिळालाय. त्याच्यानंतर पुढचा टच पॉईंट हा इथंच आहे. पण इथं बायस इतके स्ट्रॉंग होते की मार्केटने त्या सपोर्ट रेजिस्टन्सला रिस्पेक्ट न करता त्याला वरच्या साईडला ब्रेक केलं. ठीक आहे. तर हे झालं सपोर्ट आणि रेजिस्टन्स मधला डिफरन्स. आता बघू ट्रेंड लाईन. ट्रेंड म्हणजे मार्केट वर जात असेल तर त्याला अप ट्रेंड म्हणतात, मार्केट खाली येत असेल तर त्याला डाऊन ट्रेंड म्हणतात, किंवा मार्केट एकाच रेंज मध्ये चालत असेल तर त्याला साईडवेज मार्केट म्हणतात. तर मार्केट जेव्हा वरती चाललंय तेव्हा आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करायची.
म्हणजे कोणतीही लेवल असो त्या लेवलला मार्केटने मिनिमम 2 वेळा टच केलेलं पाहिजे, तर त्या लेवलला आपण गृहीत धरू शकतो की मार्केट खरंच त्या ठिकाणी रिॲक्ट करते. ठीक आहे. तर इथं तुम्हाला दिसत असेल मार्केटला इथे एक टच पॉईंट मिळालाय आणि हे 2 आणि हे 3 टच पॉईंट. ओके, तुम्हाला इथे दिसत असेल हा पहिला टच पॉईंट, दुसरा, त्याच्यानंतर हा तिसरा. म्हणजे मिनिमम 2 पेक्षा जास्तच आहेत, तर ते ॲक्युरेसी त्यात जास्त असते. ठीक आहे. तर ही झाली अप ट्रेंडची लाईन. सेम त्याच्या विरोधात सेम ट्रेंड लाईन डाऊन ट्रेंडमध्ये पण तेच यूज करायचे. समजा आता इथं पहिला टच पॉईंट मिळाला, तिथून खाली स्ट्रेच करायचं 1 मिनिट या ठिकाणी, आणि हे थोडंफार ॲडजस्ट केलं ना शॅडोला तर चालतं, पण बॉडीला ॲडजस्ट नाही करायचं. ओके, मार्केट किती वेळा इथं टच झालेलं आहे? 1 2 3, आणि इथून मार्केटने ते ट्रेंड लाईनला ब्रेकआउट दिला, परत खाली रिटेस्ट झालं आणि वर गेलं. तर अशा प्रकारे तुम्ही अप ट्रेंड लाईन आणि डाऊन ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकता. ठीक आहे. आणि तुम्ही ट्रेंड ॲनालाइज करू शकता की हा खरंच अप ट्रेंड चालू आहे. हे झालं ट्रेंड लाईनचं. आता बघू पॅरलल चॅनल. म्हणजे जास्तीत जास्त वापरले जाणारे टूल्स आहेत, तेच मी तुम्हाला फक्त थोडक्यात एक्सप्लेन करते. याच्यापेक्षा पण बरेचसे टूल्स आहेत जे तुम्हाला युजफुल वाटत असेल तर ते तुम्ही यूज करू शकता. पॅरलल चॅनल पण आहे ना मोस्टली त्यासाठीच यूज करतात, म्हणजे ट्रेंड अनालाइज करण्यासाठी, किंवा मार्केट एका रेंज मधून कंटिन्युअसली चालले तेव्हा ते यूज केलं जातं. ठीक आहे. तर इथं डाऊन ट्रेंड होता आणि डाऊन ट्रेंड मध्ये पण मार्केट एका रेंज मध्ये चाललं होतं, म्हणजे इथून खाली आले की इथून रिजेक्शन, परत म्हणजे एक प्रकारे हे सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करते पॅरलल चॅनल. तर अशा यूज साठी तुम्ही हे पॅरलल चॅनल यूज करू शकता. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे समजा तुम्हाला या ठिकाणी एखादी एंट्री मारायची म्हणजे ट्रेड घ्यायचा आहे, तर ट्रेड घ्यायच्या आधी तुम्हाला या पोझिशन्स लावता आल्या पाहिजे, म्हणजे लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन. लॉंग पोझिशन म्हणजे काय? मार्केटमध्ये जेव्हा आपला व्यू बुलिश असतो तेव्हा लॉंग पोझिशन मध्ये वापरायची. बुलिश म्हणजे लॉंग, आणि मार्केटमध्ये आपला व्यू बिअरिश असतो तेव्हा आपण शॉर्ट पोझिशन यूज करायची. ठीक आहे. तर पहिली लॉंग पोझिशन आपण यूज करू. समजा आपल्याला इथं वाटतंय की मार्केट बुलिश आहे, तर इथं सिलेक्ट करून इथे यूज करायचं. 1 मिनिट. ओके, डन. हा, तर इथून तुम्हाला वाटतंय की मार्केट वर जाईल, तर ही जी ग्रीन बाजू आहे, ग्रीन साईड आहे ग्रीन कलरची, ते असणार आहे तुमचं टार्गेट, आणि ही ग्रे कलरची बाजू आहे ते असणार आहे तुमचं स्टॉप लॉस. म्हणजे ते त्यात पण तुम्हाला रेशो तुमच्या हिशोबाने सेट करायचे, तुमच्या रिस्क मॅनेजमेंट नुसार तुम्ही रेशो सेट करू शकता. ओके. तर इथं तुम्हाला दिसत असेल, इथं हे जे आकडे आहेत 2.04, जितके आपण कमी करेल तितके ते आकडे कमी कमी होत जातील. पण तिथं जेव्हा राऊंड फिगर 2 होईल तेव्हा समजायचं की हा रेशो 1:2 चा रेशो आहे. म्हणजे हा जो स्टॉप लॉस आहे त्याच्या दुप्पट हा ग्रीन बॉक्स आहे. म्हणजेच मार्केटला मी दिलं तर 1% देईल लॉस म्हणून, आणि मार्केटकडून मी घेतलं तर 2% देईल. याचाच अर्थ 1:2 चा रेशो. सेम तुम्ही जितकं मार्केटकडून घेताल, म्हणजे समजा 2%, 3%, 4%, त्या हिशोबाने तो रेशो चेंज होत राहतो. म्हणजे समजा तुम्ही 4% रिटर्न घेतलं मार्केटकडून, तर तो रेशो झाला 1:4. ठीक आहे. तर त्या त्या टाईपने सेम तुम्ही बेरिश साईडचा तुमचा व्यू असेल तेव्हा ते तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. तर इतके टूल्स इनफ आहेत, आणि तुम्हाला अनालाइज करण्यासाठी म्हणजे अशा प्रकारे तुम्ही अनालाइज करू शकता. ठीक आहे. डिपेंड ऑन युअर नॉलेज. तो म्हणजे तुम्हाला जर इथपर्यंत म्हणजे सगळं क्लिअर झालं असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता, शेअर करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आणि जर कोणाचे डाऊट्स क्लिअर झाले नसतील तर तुम्ही मला पर्सनली DM करून विचारू शकता. ओके. सो थँक्स ऑल ऑफ यू.